आणि मग तुमच्या हा जी लिंक आहे हे बघा इथे लिहिलंय. आपल्याला लक्षात येईल की कशी असते वेबसाईट मित्रांनो. https://play.google.com/store apps/id=com.2fas ह्या लिंकने तुम्ही जो गेलात तर तो ऍप डाउनलोड करायचा. त्याचं नाव आहे FA ऑथेंटिकेटर ऍप. हा ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट करता येतं आणि तुमचा लॉग इन होत नसेल, तुम्हाला SMS येत नाही कधी कधी मित्रांनो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला SMS येत नाही. म्हणजे आपण फेसबुकवर तर जातो, आपले 2-4 अकाउंट असतात, आपलं एक अकाउंट नसतं. कारण एक असतं बिझनेस पेज, अमकं पेज, 2-4 पेजेस आपले असतात. नावं साधारण सारखीच असतात. पण इकडून तिकडे शिफ्ट करताना मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे. फेसबुकवरचं, फेसबुकमध्ये 2 ऍप आहेत. फेसबुक ऍप फॉर अँड्रॉइड. क्रिएट अ बिझनेस. आता काय असतं मित्रांनो, हे फार मोठी गोष्ट असं म्हणत नाही, पण हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ह्याच्यामध्ये खूप प्रकार असतात. फेसबुक म्हणजे काय, फेसबुक लाईट म्हणजे काय, हे बघा. फेसबुक ऍप्स ऑन गुगल प्ले. ओके, हे फेसबुक ऍप आहे. आता मी काय म्हणतोय, फेसबुक ऍप लाईट, फेसबुक ऍप डाउनलोड. एक असतो फेसबुक लाईट. ओके, फेसबुक लाईट हा पण तुम्ही घ्या. म्हणजे आपल्याच अँड्रॉइड वरती एक फेसबुक लाईट घ्या आणि एक फेसबुक ऑथेंटिकेटर घ्या. ओके, म्हणजे फेसबुक लाईट आणि हे फेसबुक, हे दोन्ही घ्यायचंय. हे फेसबुक आणि हे फेसबुक दोन्ही घ्यायचे आणि ऑथेंटिकेटर घ्यायचं. बस एवढे 3 घेतले ना तुम्ही, तुमचं सगळं काम फटाफट व्हायला लागेल. का माहितीये का, ह्याच्यावरती एक कोड येतो मित्रांनो. ओके, त्याच्यावरती एक कोड येतो. तो कोड टाकला की तुम्हाला SMS टाकायची गरज पडणार नाही. तुमचे सगळे ऍप सिंक होतील. इकडून तिकडे तुम्ही फेसबुकवर जाऊ शकता. फेसबुकवरती कधी कधी आपण लॅपटॉपवर जातो मित्रांनो. ठीक आहे, फेसबुकवरती आपण लॅपटॉपवर जातो आणि लॅपटॉप आणि मोबाईल ह्याच्यामधलं कनेक्शन आपण विसरतो. तर ते कसं करायचं. कधी कधी काय होतं की आपण लाईव्ह करतो मोबाईलवरती आणि त्याच वेळेला लाईव्ह जर लॅपटॉपवर केलं तरीही प्रॉब्लेम येतो. त्या सॉफ्टवेअरला असं वाटतं की कोणतरी दुसरं लॉग इन करून तुमचं फिशिंग करतोय, तुम्हाला काहीतरी हॅक करतो असं वाटतं. पण तुम्ही स्वतः बघत असता ना, मी लाईव्ह माझ्या पण मोबाईलवरनं करतोय आणि शिवाय माझं लॅपटॉपवरनं सुद्धा मी लाईव्ह करतोय. असं शक्यतो करू नका. दोन्हीकडे लॉग इन केलं तर काय होतं, त्यांना कळतं की एकाच नेटवर्कवरती चालू आहे, एकच वायफाय, आणि हे सगळं हल्ली कॅच करतं आणि सॉफ्टवेअर म्हणतं की समबडी इज फिशिंग. काही काळ मग ते असं वाटतं की यू स्टॉप दिस लाईव्ह असे मेसेज येतो, किंवा तुमचं कोणतरी हॅक करते, चेंज द पासवर्ड येतो, किंवा तुमचा अकाउंट लॉक केला जातो. तो सुरक्षिततेसाठी केला जातो. त्यांना असं वाटतं की त्यांना काय माहिती तुमच्या लॅपटॉपचं काय ID वगैरे. ते तुमच्या मोबाईलवरनं पण लाईव्ह करताय, तुमच्या फेसबुकवरनं पण तुम्ही लाईव्ह करताय. दोन्ही एकदम नाही करायचं, एका वेळेला एकच करायचं. ते बंद करून मग दुसरं चालू करायचं तरी चालेल. ओके, म्हणजे काय होतं की टेक्नॉलॉजीला वाटतं की कोणतरी हॅक करते, पण तुम्ही स्वतः बघताय ना, तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून बघताय आणि मोबाईलवरून बघताय. हे काळजी घ्यायला पाहिजे. पण युट्यूबला असं झालेलं नाहीये. समजा मी युट्यूबवर दाखवतोय तर मी तुम्हाला दाखवतो. आता मी लाईव्ह करतोय ना, तर मी समजा युट्यूबला लॉग इन केलं. ओके, युट्यूबला लॉग इन केलं मी, समजा युट्यूबला लॉग इन केल्यानंतर मला काय विचारतोय तो काय म्हणतोय,
साइन इन मी टाकतो माझा ईमेल आय डी